कृष्ण. आयुष्याचा निर्णय कोणाचा असतो? महाभारतामध्ये सीतानं 5 निर्णय घेतले आपल्या जीवनामध्ये आणि ते 5 निर्णय लोक जेव्हा आपण बघतो की आपण अनेक समस्याला जेव्हा निर्णय घेतो आपल्या जीवनामध्ये, तर त्याचं चुकीचं काही घडलं तर आपण दुसऱ्यावर त्याला सहजासहजी बिल फाडून देतो आणि ते सोपं सहज राहतं. पण त्यावेळेस आपण दुसऱ्यावर बिल फाडण्यापेक्षा आपण आपल्या जीवनात काय निर्णय घेतले जर हे विचार केला तर दुसऱ्याला दोषी धरण्याचा अधिकार आपल्याला येत नाहीये. म्हणून इथे शास्त्रामध्ये सांगतात की लोक आपल्या नशिबाला किंवा देवाला किंवा व्यक्तीला दोषी धरण्यापेक्षा आपल्या जीवनात, जसं सीतेचं उदाहरण दिलं जाते की त्यांनी सांगितले सीतेचे 5 निर्णय होते. जेव्हा भगवान रामचंद्र त्याला कैकेयी मातेने सांगितलं की तुम्हाला वनवासात जायचंय, वनवासाला जायचंय, त्यावेळेस भगवान रामचंद्र एकटेच निघाले. ते काही सीताला आणि लक्ष्मणाला कोणालाच काही म्हटले नाही, कोणालाच काही म्हटले नाही. पण त्यावेळेस भगवंत सीतेला म्हणतात, का ग सीते, वनामध्ये खूप घनदाट जंगल आहे, पशु पक्षी आहेत, विंचू आहेत, मच्छर आहेत, खूप काही वेदना असतात. अशा नैसर्गिक आपत्ती असून राहण्याची न खाण्याची सोय, तू काही येऊ नकोस. पण तिने स्नेहापोटी प्रेमापोटी, कारण पतीच्या पोटी प्रेम होतं, पण ती म्हटली हट्टानं मला माझ्या पतीने माझ्या पित्याने तुम्हाशी लग्न केले आणि माझे पित्याने सांगितले की ज्याप्रमाणे सावली व्यक्तीला सोडत नाही तसं तू भगवान रामचंद्राला सोडू नको. इथे तुम्ही जरी मला सांगत असत पण मी माझ्या पितेची आज्ञा पालन करेन आणि मी तुमच्या सोबत येईन. आणि मग कौशल्य माता, भगवंत सांगतो कौशल्य मातेची सेवा कर, कैकेयीचे कर, सुमित्राचं कर, पण ऐकलं नाही. ती म्हणली सोबत यायच्या. मग सोबत येण्याचा पहिला निर्णय कोण घेतला? सीतेने घेतला. ती कशामुळे घेतला? स्नेहापोटी. दुसरा निर्णय घेतला सीतेनं भावनेच्या पोटी. जेव्हा भगवान रामचंद्र तिथे हरिण आहे ना फिरत होत आणि हरिण फिरत असताना ते हरिण स्वर्णमोहन हरिण पाहिल्यानंतर भगवंतानं पाहिलं की बा हे काहीतरी मायावी आहे. पण सीतानं जेव्हा सीतानं पाहिलं की ते मला ते हरिण पाहिजे, त्यावेळेस भगवंत स्वतः मानतात आणि लक्ष्मीजी मानतात, गुरु सांगतात आणि भगवंत सांगतात. काय सांगतात? की हे मायावी आहे आणि असं भगवंताच्या सृष्टीमध्ये कुठे नाही. पण तिने निर्णय काय घेतला? हे मला पाहिजे. आणि जसं मला पाहिजे नंतर लक्ष्मणजी खूप घसाकोडं करून सांगतात की नाही वहिनी, नाही म्हणले पाहिजे. त्यावेळेस भगवंत म्हणतात की 14 वर्षामध्ये 13 वर्षामध्ये हिनं कोणती गोष्ट मागितली नाही, आता तिनं मागतीये तर मी दिलं पाहिजे. तर तिथे आचार्य टीकेमध्ये खूप सुंदर विश्लेषण करतात की जेव्हा आपण भगवंत जवळ असून भगवंताच्या भौतिक सृष्टीची गोष्ट मागतो, त्याचं भगवंत भौतिक गोष्ट तर भेटतच नाही, पण भगवंत समोर तुमच्या जवळून दूर जातात आणि गुरु पण निघून जातात. आणि सीतेच्या बाबतीत तेच झालं की स्वर्णमय हरणाच्या मागे लागले, भगवंत दूर गेले, गुरु गेले आणि ती वस्तू भेटली नाही. आणि काय दुष्परिणाम भोगावं लागले? हे रावणाकडे 1 वर्ष राहावं लागलं. तर त्याच प्रकारे साधक जेव्हा भगवंत सोडून भौतिक इंद्रियतृप्तीची गोष्ट मागाय जातो तर त्याच्या जीवनातून भगवंत जातात, गुरु जातात. तर हे निर्णय कोणाचा होता? हरिण मागण्याचा, सीतेचा होता. सगळं गुरु पण सांगत भगवंत, पण तिने ऐकलं नाही. तिने दुसरा निर्णय घेतला. तिसरा निर्णय की काय? लक्ष्मणाला पाठवण्याचा, की जा घेऊन या, आणि त्याचा अप्रोच झाला. मग तिथे गेले. हा पण तिचा निर्णय होता. त्यापेक्षा जाता जाता लक्ष्मणचे काय रेखा वाढतात. काय रेखा वाढतात? की तुम्ही पार करू नका. आणि पार केलं तर दुष्परिणाम भोगला. आणि सांगून जाताना एवढी काळजी करू सुद्धा लक्ष्मणजी गेले आणि सीतेने जे नको गोष्ट करायची ती केली. त्यावेळेस रावण साधूच्या वेशात आला आणि जर साधूला भिक्षा नाही दिली तर भावना पाहिली. तिथं काय भावना पाहिली? की हे नाही पाहिले की कपटी आहे किंवा याचं नाही का याच्या मनात काहीतरी वेगळं आहे. तिनं भावनेपोटी दया करायचा तिने निर्णय काय घेतला? लक्ष्मी रेखा क्रॉस केली. सांगून सुद्धा तिनं क्रॉस केली. त्यावेळेस तिचं अपहरण झालं. हा निर्णय कोणाचा होता? तिसरा निर्णय कोणाचा? सीतेचा होता. म्हणून तिचं हरण झालं. चौथा निर्णय आहे ते म्हणतात की जेव्हा रावणानं हरण केलं, सीता वाटिकामध्ये ठेवलं आणि हनुमानजी भेटले, हनुमानजींना परिचय दिला, अंगठी दिली, त्यांचा संवाद पण झाला. हनुमानजी म्हटले की मैया तुम्ही एक काम करा, मी तुमचा पुत्र आणि तुम्ही माझ्या आई येता,
तुम्ही माझ्या पाठीवर बसा आणि चला मी घेऊन चालतो. त्यावेळेस सीता म्हटली नाही, अजिबात नाही. काय की माझे पती यावं, अभिमानानं मला घेऊन जावं, तरच मी येईल. आणि दुसरं, तिथे सीतेनं का घेतलं, एकतर पुरुष आहे, लोक मर्यादा तिनं पालन करण्याचा केला होता आणि त्याच्यातून तिचं लवकर मुक्तता झाली असते. पण सीतेनं काय केलं, हा पुढे निर्णय घेतला आणि तिला आणखी शोक भोगावा लागला. हा किती निर्णय झाला त्याचा, 4 झाला. आणि 5वा निर्णय घेतला की रावणाला हरवल्यानंतर तिथे अग्निपरीक्षा द्यायची वेळ आली. दिल्यानंतर भगवंताने अग्निपरीक्षा झाली. पहिले तर सांगितलं तुला जिथं जायचं तिथं जा. ती नाही म्हटली मला कुठं नाही जायचं, तुमच्या सोबतच यायचं. आणि भगवंतासोबत गेल्यानंतर म्हणले ठीक आहे माझ्यासोबत यायचं, तुला अग्निपरीक्षा द्यावं लागेल. मग अग्निपरीक्षा दिली. 5 निर्णय झाले आणि सगळ्यात शेवटचा निर्णय तिथे काय, लोक मर्यादा, लोकांना प्रूफ करण्यासाठी तिला नाही का निर्णय घ्यावा लागला. मग कधी कधी आपल्या जीवनात पण लोकांना प्रूफ करण्यासाठी निर्णय घ्यावा लागतात असत ना. आणि काही लोक ऐकतच नाहीत. आणि सगळ्यात शेवट जेव्हा सगळं झालं, भगवंताने स्वीकारलं बी होतं, पण त्या धोब्याने काय केलं, सीतामाईवर डाऊट घेतल्यानंतर भगवंताने बोलून घेतलं आणि घेतल्यानंतर सगळं झालं. लवकुचा जन्म झाला, वाल्मिकच्या आश्रममध्ये राहिल्यानंतर जेव्हा सगळं त्यांची शुद्धता कळाली, तेव्हा भगवंतानं बोलून घेतलं सीतामाईला. त्यावेळेस सीतामाई म्हटली आता नाही, मी आता तुमच्याकडे येणार नाही. आता मी काय करेन, हे धरणी माता, मी माझ्या जीवनात भगवान रामचंद्र सोडून मी दुसरं काही केलं असेल, माझी प्रामाणिकतेवर मला आश्रय द्या. आणि भगवंताला सोडून, लक्ष्मणाला सोडून, लवकुशला सोडून तिने काय केलं, धरणीचा आश्रय घेतला आणि ती लुप्त झाली होती. का बरं तिने ती निर्णय घेतला, आता सहन करण्याच्या पलीकडे झाले. आता मी ना पतीच्या परीक्षा देण्याची इच्छा आहे, न मुलाची परीक्षा देण्याची इच्छा आहे, न समाजाची परीक्षा देण्याची इच्छा नाही. आता मी सगळ्यांसमोर हातबल झाले, तर ह्या जगामध्ये प्रूफ करायला किती काय माझी कॅपॅसिटी ना. अग्निपरीक्षा हे ते 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 शेवटी माणूस निर्णय काय घेतय की नको, आता समाज पण नको, परिवार पण नको, माझा निर्णय मलाच घ्यायचा. आणि तिने शेवटी कोणाचा काय निर्णय घेतला की बस समाजाचं घेणं नाही, राजाचं नाही, पतीचं नाही, कोणाचंच नाही. हे धरणी माता, आता तू माझी आई, मला तू शरणागत जे, बस झाला आता सहनसेट. आणि म्हणून सीतामाईनं शेवटचा जो निर्णय घेतला, आचार्य म्हणतात की तिने सहन करण्याच्या पलीकडे निर्णय घेतलेले. तसं आपल्या जीवनात पण ह्या एक तर स्नेहापोटी, त्याच्यानंतर ते म्हणतात की भावनापोटी, दुसरं आसक्ती, हरणाच्या पोटी म्हणजे आसक्तीपोटी निर्णय घेतले, किंवा लोकलज्जावरती निर्णय घेतले, आणि सगळ्यात शेवटी सहनशीलतेच्या पलीकडे जेव्हा निर्णय घेतो. कधी कधी आजकाल लोक सुसाईड करतात ना, कारण सहन होत नाहीये. आणि आता बस झालं बाबा, एकच पर्याय, जेव्हा जीव देईल तेव्हाच मी शांत होईल. तर अशा वेळेस एकच आहे की आपल्या जीवनामध्ये कोणीतरी प्रामाणिक व्यक्ती ठेवायचा, त्याच्याकडे जायचं आणि त्याने जे सांगितलं ते फॉलो केलं तर निश्चित आपल्या जीवनाच्या सगळ्या समस्या दूर होतात. आणि आधुनिक युगामध्ये याची मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आपल्या जीवनात असा कोणतरी प्रामाणिक व्यक्ती ठेवायचा की त्याच्याकडून आपल्याला चांगला गायडन्स करून आपण आपल्या जीवनाचे चांगले निर्णय घेऊ शकेल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे हरे राम राम